आजचा आपला विषय आहे इकॉनॉमिक, अर्थशास्त्र. स्पर्धा परीक्षेमधला सगळ्यात महत्वाचा विषय. मागे आपली चर्चा झाली त्याच्यावरती. स्टार्टिंग बेसिक पासून करा त्याचा. आधी सगळे संकल्पना समजून घ्या. अर्थशास्त्र म्हणजेच काय, व्हॉट इज इकॉनॉमी. त्यानंतर सुरुवात करायची आपण आपल्या घरापासून. मागे एक विषय घेतला मी घरापासून, की आपल्या घरामध्ये फायनान्स कसं चालतं, वडिलांपासून आईपासून. ओके, हा फायनान्स कसा फिरतो. त्यानंतर आपल्या कॉलनीचा विषय घ्या, त्यामध्ये जे काय डेव्हलपमेंट होतो, ओके, म्हणजे विकास जो काय होतो तो कुठल्या पद्धतीने होतो, तिथे फायनान्स कसा यूज होतो साधारण. त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचा इकॉनॉमिक किंवा त्या जिल्ह्याचा आर्थिक अभ्यास. त्यानंतर मग आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा अर्थशास्त्र. बरोबर आहे. म्हणजे बेसिक पासून स्टार्ट करायचं आपण आणि थेट देशावरती ओके थांबायचं आपण. आधी संकल्पना समजून घ्यायची, अर्थशास्त्र म्हणजेच काय. बरोबर आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हा कार्य कसा करतो ते समजून घ्यायचा. त्यानंतर त्याचे घटक कोणकोणते, कोणत्या घटकावरती अर्थशास्त्र हे चालतो. यानंतर इतर देशांचा अभ्यास करा. गरज नाही, फक्त अभ्यासासाठी सांगतोय की इतर देशाच्या आर्थिक विकासामध्ये कोणते घटक महत्वाचे आहेत. आणि हा विचार करा की भारताचा जर आर्थिक विकास करून घ्यायचा असेल मग त्यासाठी आपल्याला कोणते घटक महत्वाचे आहेत की ज्याच्यावर आपण भर द्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, 2025 पासून राज्यसेवा जी मे रायटिंग मध्ये होणार आहे त्यामध्ये याच प्रकारचे प्रश्न येणार तुम्हाला. टिप्पणी द्या, ओके, तुमची मत, तुमचे विचार मांडा. त्याचपरीने निबंध सुद्धा येऊ शकतो. मग या हिशोबाने आपण काय करायचंय, या सगळ्या घटकांचा अभ्यास करून घ्यायचा. ओके. आणि हे पण विचार करा की आपल्या देशाचा विकास या घटकांच्या सहाय्याने कसा होऊ शकतो. तरी बघा, जगामध्ये सगळ्यात जास्त जीडीपी कोणत्या देशाचा आहे आणि त्या देशाचा आहे तर का आहे ते अभ्यास करा. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की भारत या देशाने सुद्धा त्याच प्रकारची अर्थव्यवस्था किंवा त्याच प्रकारचे आर्थिक घटकचा ओके अवलंब करायला पाहिजे. या पद्धतीने अभ्यास करायचा आपण. नुसतं पुस्तकी अभ्यास नकोय, ठीक आहे, बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे आपण.